16 फेब्रुवारी रविवारी आहे माघी संकष्टी चतुर्थी. माघी संकष्टी चतुर्थी हा भगवान गणपतीच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी दिवस मानला जातो. संकष्टी चतुर्थी हा प्रत्येक महिन्यात येणारा गणेश उपासनेचा दिवस असला तरी माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीचं विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. या दिवशी उपवास करून गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या उपायांनी सर्व प्रकारच्या अडथळ्यांचं निवारण होतं असं सांगितलं जातं आणि भक्तांच्या मनोकामनाही पूर्ण होतात. म्हणूनच आज आपण संकष्टी चतुर्थीचं महत्त्व, इच्छापूर्तीसाठी प्रभावी उपाय आणि त्यांचे लाभ याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. भावपूर्ण भक्ती आणि निस्वार्थ सेवा केल्यास गणराय आपल्या प्रत्येक इच्छेची पूर्तता नक्कीच करतात असं म्हणतात. म्हणूनच गण गण गणात बोते असं अखंड जप करून गणेशाची उपासना करावी आणि जीवनात आनंद आणि शांती मिळवावी असं म्हणतात. याचबरोबर माघी संकष्टी चतुर्थी ही गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली गेली आहे. म्हणूनच या दिवशी उपवास, पूजा आणि विशेष उपाय केल्याने सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते असं म्हणतात. त्यासाठी काय करावं आणि माघी संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय? तर माघी संकष्टी चतुर्थी हा दिवस संकटमोचनाचा दिवस मानला जातो. माता पार्वतीने प्रथमच हा उपवास गणपतीसाठी केला आणि त्यानंतरच हे व्रत प्रचलित झालं अशी मान्यता आहे. शिवाय महाभारतातील पौराणिक कथेनुसार एका वेळी महाराज युधिष्ठिरानं भगवान श्रीकृष्णाला विचारलं, कोणतं उपवास आणि पूजन केल्यानं संकट दूर होतात? तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, संकष्टी चतुर्थीला गणपतीची उपासना केल्यानं सर्व विघ्न दूर होतात आणि मनोकामनाही पूर्ण होतात. म्हणूनच संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. आता माघी संकष्टी चतुर्थीची उपासना आणि व्रत करण्याने करण्याचे काय लाभ आहेत? तर जीवनातील सर्व प्रकारची संकट आणि अडथळे दूर होतात. शिवाय विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरदारांसाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली गेली आहे. यामुळे बुद्धी आणि यश प्राप्त होते असं म्हणतात. याचबरोबर विवाह जुळणीसाठी आणि संतान प्राप्तीसाठी सुद्धा माघी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जाऊ शकतं. शिवाय आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत लाभदायी ठरू शकतं. याचबरोबर आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी माघी संकष्टीचं व्रत करावं असं सांगितलं जातं. विशेष म्हणजे संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शनाचं महत्त्व आहे. चंद्रदर्शन केल्याशिवाय संकष्ट चतुर्थीचं व्रत पूर्ण मानलं जात नाही. म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यावरच उपवास सोडावा. यामुळे मनशांती आणि सुख समृद्धी मिळते असं म्हणतात. चंद्राला अर्घ्य देताना ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. हे व्रत केल्याने भगवान गणपतीची कृपा मिळते, संकटे, अडथळे दूर होतात, विवाह, संतान आणि आर्थिक समृद्धी लाभते असं सांगितलं जातं. या दिवशी करायचे इच्छापूर्तीसाठीचे उपाय बघूया. ज्यांना संकटांचा सामना करावा लागत असेल त्यांनी ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशासमोर मोदक आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. तांदूळ, लाल वस्त्र आणि गूळ या दिवशी गरजूंना दान करावे. याचबरोबर विवाह योग आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी गणेशाला दुर्वा आणि लाल फुलं अर्पण करावी. सिद्धिविनायक स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्षाचं पठण करावं. दाम्पत्याने एकत्र गणपती मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा. याचबरोबर माघी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायाच्या यशासाठी एका सुपारीवर हळद कुंकू लावून ती गणपतीसमोर ठेवावी आणि नंतर ती तिजोरीत ठेवावी. नवीन संधी मिळवण्यासाठी गणपतीला गूळ आणि भाजलेल्या हरभऱ्याचा नैवेद्य ठेवावा.
गणपती बाप्पा मोरया, सुख करता दुःख हरता या मंत्राचा जप करावा. याचबरोबर आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करून रात्री तर चंद्रदर्शन करून गणपतीला दुर्वा आणि दूध अर्पण करावं. महागणपती स्तोत्र किंवा गणेश गायत्री स्तोत्र म्हणावं. गरजूंना फळ आणि औषधं दान करावी. तसेच संध्याकाळी गणेशाला 21 दुर्वा अर्पण कराव्या. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करून गणपतीला प्रार्थना करावी आणि ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. त्यानंतर सुपारीला हळद कुंकू लावून ती तिजोरीत ठेवावी. काही दिवसातच याचे चमत्कारिक परिणाम नक्कीच अनुभवायला मिळतील. धन्यवाद.